नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि नवीन वर्षात आपण नवीन विषयाला घेऊन सुरुवात करतोय. विषयाचं नाव आहे प्रेरणा किंवा मोटिवेशन. चला तर आजचा पहिला किस्सा बघूया. किस्साचं नाव आहे मंदिराची उभारणी. चला तर, आपली एक मैत्रीण प्रेरणा आणि तिची आजी आशाताई या दोघी अतिशय घनिष्ठ मैत्रिणी असतात. एक दिवशी संध्याकाळी प्रेरणा कॉलेजवरून येते आणि पुस्तकांची बॅग बाजूला टाकून आजीला म्हणते, आजी, आज आम्हाला मोटिवेशन या विषयावर लेक्चर होतं. मला त्यातलं काहीच कळलं नाही. अतिशय अवघड असा मला तो सब्जेक्ट वाटतोय. आजी तिच्याकडे बघून हसते. तिला म्हणते, ते सगळं ठेव बाजूला, तू छान आवरून ये, आपण दोघी जरा फिरून येऊ. प्रेरणा खुश होते. आज जाऊन आवरून येते. त्या दोघी फिरायला बाहेर पडतात. आजी तिला म्हणते, मी ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेतर्फे एका मोठ्या मंदिराची उभारणी सुरू आहे. तुला तर माहितीच आहे, आपण तिथे आज चक्कर मारून येऊ. म्हणून त्या दोघी जिथे मंदिराची उभारणी सुरू असते तिथे येतात. त्या संस्थेच्या आशाताई या पदाधिकारी असल्यामुळे बहुतेक सर्व लोक त्यांना पण चांगले ओळखत असतात. त्या मंदिराचे जिथं काम चालू असतं त्या साईटवर आल्यावर पहिल्यांदाच एक मजूर दगड फोडताना दिसतो. आशाताई प्रेमाने त्याच्या जवळ जातात आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून विचारतात, काय दादा, काय काम चाललंय? तो आपलं दगड फोडायचं काम चालू ठेवतो आणि म्हणतो, काय नाही, दगड फोडायचं काम दिले ताई, आज संध्याकाळची भाकरी मिळवायची, त्यामुळे ते काम चालू आहे माझं. आशाताई काहीच न बोलता त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि पुढे जातात. पुढे गेल्यावरती एक 4-5 लोकांचा समूह त्यांना एका पायरीचं बांधकाम करताना दिसतो. प्रेरणाला घेऊन त्या तिथे जातात. तिथल्या एका माणसाच्या पाठीवर थाप देऊन त्याला म्हणतात, हनुमान दादा, काय काम चाललंय? तो पण अर्थातच आशाताईंना ओळखत असतो. तो बाजूला वळून आशाताईंना नमस्कार करतो. नमस्कार आशाताई, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हीच मला हे काम दिलेलं आहे. ह्या आपल्या मंदिराच्या उभारणीमध्ये पायाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचं कामाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या पण कुटुंबाचं पालनपोषण होतं आहे. माझे हे 4 कामगार आहेत, यांचंही सगळं भागतं आहे आणि आपल्या मंदिराच्या उभारणीला हातभार पण लागतो आहे. आशाताई प्रसन्नपणे हसून त्याला म्हणतात, चालू द्या, नीट काम करा. आणि दोघे हळूहळू वर काही पायऱ्या चढत पुढे जातात. तिथे 3 ते 4 माणसं एका नकाशा पसरून त्याच्यावर अतिशय गंभीरपणे चर्चा करत असताना दिसतात. प्रेरणाला घेऊन आशाताई त्यांच्याजवळ जातात. त्यातल्या एका माणसाच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात, भरत दादा, काय काम चालू आहे? भरत दादा त्यांच्याकडे वळतात, त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, नमस्कार आशाताई, तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं हे जे मंदिराचं काम चालू आहे हे आपल्या गावातच नाही, आपल्या राज्यातच नाही, तर देशातलं सर्वात सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आपल्याला बनवायचं आहे आपल्या संस्थेतर्फे. आम्ही त्याच गोष्टींवरती डिटेलमध्ये चर्चा करतोय की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सगळ्या सुविधा मिळाव्यात, सहजपणे दर्शन मिळावं आणि आपलं मंदिर जे आहे ते आपल्या राज्यातच नाही, आपल्या देशातच नाही, तर जगभर एक सुंदर मंदिर आणि तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावं. आशाताई त्याला नमस्कार करतात, चालू दे दादा, काम चालू दे तुमचं. आणि आपल्या मूर्तीचं काम कुठपर्यंत आलं आहे? भरतदादा त्यांना म्हणतात, ताई, सरळ पुढे जा आणि उजव्या बाजूला जो मांडव घातलेला आहे तिथे मूर्तीचं काम चालू आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आशाताई प्रेरणाला घेऊन जिथं मांडव घातलेला असतो त्या ठिकाणी येतात. तिथे एका मोठ्या पाषाणावरती एक कलाकार अतिशय एकाग्रतेने कोरीव काम करत असतो. ह्या दोघे आल्याचं त्याच्या लक्षातही येत नाही. तो त्याचं काम करत असतो. थोड्या वेळाने त्याने थोडा ब्रेक घेण्यासाठी त्याची शिन्नी आणि हातोडी खाली ठेवतो. ते ठेवल्यानंतर आशाताई प्रेरणाला घेऊन त्याच्याजवळ जातात. त्यांच्या पाठीवरती हात ठेवतात आणि म्हणतात, रामभाऊ, काय काम चाललंय, कुठपर्यंत आलंय? रामभाऊ त्यांच्याकडे वळतात आणि म्हणतात, आशाताईंकडे आणि प्रेरणाकडे म्हणतात, ही नात वाटतं तुमची? ते म्हणतात, हो, तिला आज मंदिर दाखवायला घेऊन आले. ते म्हणतात, परत आशाताई त्यांना विचारतात, काय काम चाललंय रामभाऊ? रामभाऊ त्या शिळेकडे निर्देश करतात आणि म्हणतात, ही एक ईश्वराची सुंदर मूर्ती आहे, त्यातला नको असणारा भाग मी काढून टाकतोय. आता आश्चर्यचकित व्हायची वेळ प्रेरणावर येते. ती म्हणते, काका, मूर्ती कुठे दिसते तुम्हाला? मला तर ही फक्त शिळाच दिसते. ते शांतपणे हसतात आणि म्हणतात, मुली, मूर्ती या शिळेमध्येच आहे, मला ती आत्ताच दिसते आणि त्यातला नको तो भाग काढून टाकला की तुम्हाला पण ती व्यवस्थित सगळ्यांना दिसेल. थोडं बोलून परत छिन्नी हातोडी घेऊन ते त्यांचं काम सुरू करतात. आशाताई प्रेरणाला घेऊन हळूच तिथून बाहेर पडतात आणि बाहेर आल्यानंतर तिला म्हणतात, आता तुझ्या लक्षात आलं का बाळा, आपण सर्वात पहिल्यांदा ज्या माणसाला भेटलो होतो तो फक्त हाताने काम करत होता
आणि त्याची प्रेरणा किंवा मोटिवेशन होतं की आपली आजची संध्याकाळची जेवणाची सोय किंवा अन्न हे त्याची मोटिवेशन होतं. तिथून पुढे आल्यानंतर ज्या दुसऱ्या हनुमानदादांना आपण भेटलो त्यांच्यासाठी त्यांना हे माहिती होतं की आपण एका मंदिराचं बांधकाम करतोय. ते हात आणि आपली मेंदू हे दोन्ही वापरून काम करत होते आणि त्यांच्यासाठी प्रेरणा होती स्वतःचं प्लस स्वतःबरोबर आपल्या सहकाऱ्यांचं कुटुंबाचं पालनपोषण ही त्यांची प्रेरणा होती. तिथून अजून आपण वरच्या ठिकाणी जिथे आलो तिथे आपल्याला भरतदादा भेटले. त्यांच्यासाठी स्वतःचं कुटुंबाचं आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या समाजाचं किंवा ह्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं ह्या सगळ्यांचा ते विचार करत होते. त्यामुळे ते आपलं मन, मेंदू आणि हात ह्या तिघांचा वापर करून काम करत होते. त्यांची प्रेरणा अजूनही वरच्या दर्जाची होती. आता प्रेरणाला कळायला लागतं की आजी आपल्याला आपल्या विषयाबद्दलच समजावून सांगते. ती चटकन आजीला विचारते आणि मग आतमध्ये जे आपल्याला रामभाऊ भेटले त्यांची काय बरं प्रेरणा होती. आजी तिच्या डोक्यावर टपली मारून म्हणते, आता तुला कळायला लागलं थोडं थोडं. ते आतमध्ये आपल्याला जे रामभाऊ भेटले ते अतिशय उच्च कोटीची प्रेरणा होती. त्याला स्वयंप्रेरणा असं म्हणतात. त्यांना दुसऱ्या कुठल्याच बाहेरच्या प्रेरणेची गरज नाही. ते अतिशय स्वतःच्या प्रेरणेने त्या मूर्ती घडवण्याचं काम करत होते आणि ते अतिशय पोचलेले कलाकार असले तरी त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा गर्व नाही आहे. त्यांचं तू वाक्य बघितलं असशील तर मूर्ती तिथे आधीच आहे, मी त्यातला नको तो भाग काढून टाकतोय. ही जी प्रेरणेची हे असते याला स्वयंप्रेरणा किंवा आत्मिक प्रेरणा असं म्हणतात. आणि ते स्वतः हात, मेंदू, मन आणि स्वतःचा आत्मा ओतून ते काम करतात. ही सर्वात उच्च कोटीची प्रेरणेचा प्रकार आहे ज्याला स्वयंप्रेरणा किंवा सेल्फ ॲक्च्युलायझेशन असं इंग्रजी म्हणतात. आता तुला बऱ्यापैकी कळलं असेल. चल आता आपण घरी परत जाऊया. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? हा किस्सा म्हणजे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो ह्याची जी प्रेरणांची श्रेणी किंवा प्रेरणांचा त्रिकोण अशी एक जी थिअरी आहे, थिअरी ऑफ मोटिवेशन, त्याचंच केलेलं हे एक रूपांतर आहे. मित्रांनो, तुम्ही उजवीकडे बघू शकत असाल तर हाच तो फेमस असा अब्राहम मॅस्लो याचा प्रेरणाचा त्रिकोण, ज्याच्यात सर्वात खालच्या पायरीवर आपल्याला असणाऱ्या शारीरिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता ही आपली सर्वात पहिले काम करण्याची प्रेरणा असते. ती पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वरच्या टप्प्यात जर तुम्ही बघाल तर आपल्या आजूबाजूला असणारा मित्रपरिवार किंवा कुटुंब यांच्याकडून मिळणारं प्रेम किंवा त्यांची काळजी किंवा त्यांची सुरक्षितता ही दुसऱ्या टप्प्यातली प्रेरणा असते. ह्या दोन्ही प्रकार पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात जर तुम्ही बघाल तर आपल्या आजूबाजूला असणारा समाज किंवा लोक किंवा त्या लोकांमध्ये आपल्याला मिळवायची लोकप्रियता ही त्याच्यावरच्या प्रतीची प्रेरणा असते. आणि ह्या तिन्ही प्रेरणांच्या वरती जो सर्वात वरचा तुम्ही कोपरा बघताय ज्याला स्वयंप्रेरणा किंवा आत्मसमाधान किंवा स्वतःच्या समाधानासाठी एखादी नवीन निर्मिती, एखादी नवीन कलाकृती, एखादी नवीन इंडस्ट्री स्थापन करणे ही जी प्रेरणा असते ही सर्वात उच्च कोटीची प्रेरणा असते, ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ ॲक्च्युलायझेशन किंवा मराठीमध्ये स्वतःचा आत्मसमाधानासाठी मनुष्य काम करतो असं म्हणतात. मित्रांनो, या चारपैकी कुठल्याही पायरीवर आपण असू शकतो आणि त्यात गैर काहीच नाही. फक्त आपण ज्या पायरीवर असू तिथून एक पायरी वर जाण्यासाठी आपण स्वतःलाही प्रेरित केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जे सहकारी, जोडीदार, मित्र असतील त्यांनाही एक पायरी वर जाण्यासाठी आपण प्रेरणा देऊया आणि स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात जास्तीत जास्त आनंद निर्माण करूया. मित्रांनो, कसा वाटला आजचा किस्सा? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की लिहून कळवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशाच प्रेरणादायी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.